नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत सासूबाईंच्या हातचं खास पोहे बेसन गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू, अगदी घरगुती स्वादात प्रेमाने केलेले। सर्वप्रथम 1 वाटी पोहे, 1 वाटी खोबरं, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी तूप, 1 वाटी बेसन, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं इलायची चवीपुरतं। हे सगळे साहित्य आपण तयार करून ठेवावे। एक गरम कढई घ्यावी, गॅस चालू करून त्यात पोहे टाकावे। असं छान पोहे भाजून घ्यायचे, थोडे थोडे हलवत भाजायचे जोपर्यंत हलका ब्राऊन रंग येत नाही आणि ते कुरकुरीत होत नाहीत। यानंतर त्याच कढईत 1 वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आणि ते पण थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं भाजताना जो सुगंध येतो ना, आहा, खूपच छान। आता 1 वाटी बेसन घ्यायचं, छान लालसर होईपर्यंत भाजायचं। आता थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं। आवश्यकतेनुसार तूप टाकत राहा, यामुळे लाडू मऊ आणि स्वादिष्ट होतात। नंतर त्याचप्रमाणे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि थोडंसं तूप टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। यात सुद्धा आवश्यकतेनुसार तूप टाकत राहायचं। असे पोहे आणि खोबरं छान बारीक कुस्करून घ्यायचे, जेणेकरून ते खाताना असं आपल्याला थोडं थोडं चावायला छान मजा येईल। आणि आता हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये एकत्र करायचे। त्यामध्ये थोडीशी अर्धी वाटी चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर 1 वाटी पिठी साखर आणि थोडीशी इलायची पावडर पण टाकून घ्यायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्या आणि गरज वाटल्यास थोडंसं गरम तूप टाकून वरून टाकायचं, म्हणजे लाडू छान वळतील आणि चमकदार दिसतील। आता हे थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन लाडू वळवायला सुरुवात करायची। बघा ना, किती सुंदर झाले आहेत घरगुती लाडू, सुगंध, चव आणि प्रेमाने भरलेले। हे लाडू बनवा आणि आपल्या कुटुंबियांना नक्की खाऊ घाला। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। थँक्यू।